नमस्कार मित्रांनो. मुंबईच्या धकाधकीच्या जीवनात जेथे रस्ते केवळ धावण्यासाठी असतात, तेथेच वर्षाचे 9 दिवस असे येतात जेव्हा हेच रस्ते चक्क बोलायला लागतात. आज आपण जाणार आहोत दक्षिण मुंबईच्या त्या ऐतिहासिक भूमीवर जिथे कलेचा महाकुंभ भरलाय. हो, मी बोलत आहे काळा घोडा आर्ट फेस्टिवल 2026 बद्दल. मित्रांनो, या महोत्सवाचा यंदाचा हा 26वा वर्धापन दिन आहे. येथे तुम्ही पाहू शकता या भव्य कलाकृती. ही केवळ लोखंड, लाकूड किंवा कागदाची शिल्पे नाहीत, तर ही मानवी मनाच्या सर्जनशीलतेची उंच भरारी आहे. ह्या वर्षीची थीम आहे अहेड ऑफ द कर्व, जी आपल्याला भविष्यातील कलेची दिशा दाखवते. एकोणीसशे 99मध्ये जेव्हा काही कलाप्रेमींनी एकत्र येऊन या उपक्रमाची मुहूर्तमेढ रोवली, तेव्हा कोणालाही कल्पना नव्हती की हा महोत्सव एक दिवस आशियातील सर्वात मोठा सांस्कृतिक सोहळा बनेल. या 26 वर्षांच्या प्रवासात काळा घोडा परिसराने कलेचे अनेक रंग पाहिले, बदलत्या मुंबईचा इतिहास अनुभवला आणि जगभरातील कलाकारांना एक हक्काचं व्यासपीठ मिळवून दिलं. माझ्या सभोवताली असलेल्या या शेकडो आर्ट आणि क्राफ्ट स्टॉल्समध्ये जणू अख्खा भारतच एकवटला आहे. आज जेव्हा मी या महोत्सवात फिरले, तेव्हा मला केवळ कलाकृती दिसल्या नाहीत, तर आपल्या भारताच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या कारागिरांची स्वप्न दिसली. एखादा कलाकार जेव्हा सांगतो की ही वारली पेंटिंग काढायला किंवा हे बांबूचं काम करायला त्याला किती दिवस लागले, तेव्हा त्या वस्तूची किंमत पैशात करता येत नाही. इथे मिळणारे दागिने, घरच्या सजावटीच्या वस्तू, सेंद्रिय पद्धतीने बनवलेले रंग आणि हस्तकलेचे नमुने हे तुम्ही मॉलमध्ये कितीही शोधले तरी सापडणार नाहीत, कारण इथली प्रत्येक वस्तू ही युनिक आहे. ती खास तुमच्यासाठी बनवल्यासारखी वाटते.
विशेष म्हणजे दक्षिण मुंबईच्या या जुन्या ब्रिटिशकालीन इमारती आणि त्यांच्या मधोमध उभी असलेली ही आधुनिक आर्ट इन्स्टॉलेशन्स, हा जुन्या आणि नव्या विचारांचा संगम खरोखरच भारावून टाकणारा आहे. जर तुम्ही माझ्यासोबत या गल्लीतून फिरलात तर तुम्हाला जाणवेल की आपण एका छोट्या भारत भ्रमणावरच निघालो आहोत. येथे प्रत्येक पावलावर एक नवीन गोष्ट शिकायला मिळते, एक नवीन प्रेरणा मिळते. हा ब्लॉग बनवताना माझा हाच प्रामाणिक प्रयत्न आहे की या कारागिरांची ही अनमोल कला तुमच्यापर्यंत पोहोचावी आणि या 26 वर्षांच्या ऐतिहासिक प्रवासाचे तुम्हीही साक्षीदार व्हावेत. एक स्त्री म्हणून मला जाणवतं की यातील प्रत्येक धागा आणि प्रत्येक रंग किती संयमाने गुंफला गेला असेल. अठराव्या शतकातील या ऐतिहासिक इमारतींच्या सावलीत जेव्हा ही आधुनिक कला उभी राहते तेव्हा तो नजारा खरंच डोळे दिपवणारा असतो. येथे मिळणारे हाताने घडवलेले दागिने, मातीची सुबक भांडी आणि पारंपरिक वस्त्रांची विविधता पाहून असं वाटलं की आधुनिकतेच्या शर्यतीत आपण आपली ही अस्सल भारतीय संस्कृती किती जपून ठेवायला हवी. कलेसोबतच इथलं वातावरण, लोकांचा उत्साह आणि रस्त्यावर होणारे परफॉर्मन्सेस या महोत्सवाला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवतात. फोटोग्राफीची आवड असणाऱ्यांसाठी तर हा परिसर म्हणजे खजिनाच आहे. तुम्ही डिझायनर असाल, विद्यार्थी असाल किंवा फक्त फिरायची आवड असणारे पर्यटक असाल, काळा घोडा फेस्टिवल तुम्हाला कधीच निराश करत नाही. आपली ही भारतीय कला जगभर पोहोचावी आणि या छोट्या कारागिरांना बळ मिळावं हाच माझा या व्हिडिओ बनवण्यामागचा उद्देश आहे. या 26 वर्षात काळा घोडा आर्ट फेस्टिवलने केवळ चित्रकला किंवा शिल्पकलाच नाही तर साहित्य, संगीत, नृत्य आणि सिनेमा
या सगळ्यांनाच आपल्या कवेत घेतलंय. या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला या महोत्सवाचा प्रत्येक रंग, प्रत्येक स्टॉल आणि तिथली ऊर्जा पोहोचवण्याचा प्रयत्न करते. येथे केवळ स्टॉल्स नाहीत, तर भारताच्या विविध राज्यांचा वारसा सजला आहे. कुठे काश्मीरची मखमली पश्मिना शाल आहे, ज्याच्या एका धाग्यामध्ये तिथल्या थंडीची आणि कारागिरीची ऊब दडलेली आहे. कुठे गुजरातची कच्छी एम्ब्रॉयडरी आणि आरशांचे काम केलेले चमकदार कपडे आहेत, जे आपल्या संस्कृतीची झळाळी दाखवतात. पुढे सरकलात की ओडिसाचे प्रसिद्ध पट्टचित्र आणि छत्तीसगडची ढोकरा आर्ट म्हणजेच धातूची कला पाहायला मिळते. या प्रत्येक कलाकृतीमागे एका कारागिरीची पिढ्यानपिढींची तपश्चर्या आहे. जर तुम्हाला माझी ही कलेची सफर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि तुम्हाला यातील कोणता विभाग सर्वात जास्त आवडला ते मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि हो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण असेच माहितीपूर्ण आणि भन्नाट व्लॉग्स मी तुमच्यासाठी घेऊन येत राहणार आहे.